हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आज मी इथे केली होती मटकीची उसळ. आता तुम्ही म्हणाल मटकीची उसळ काय आम्हाला येत नाही का? हे सगळ्यांनाच येते, करण्याची बेसिक पद्धत तीच असते, पण थोडंसं व्हेरिएशन. तर इथं मी मोड आलेली मटकी पावशर घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता इथं कढईत मी ती 2 ते 3 मिनटं होईपर्यंत छान डागलेपर्यंत भाजून घेणार. मटकी भाजली ना तर त्याला मटकीच्या म्हणजे उसळीला खूप छान चव येते बरं का. म्हणून कायम उसळ करताना अशी भाजून घ्या. आमटी करताना सुद्धा अशी भाजूनच घ्यायची, छान होते चवीला आमटी किंवा उसळ. तर त्याच कढईत मी 2 चमचे तेल टाकते. तर मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की मग मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत. कांदा थोडा भाजत आला की त्यात टॅमॅटो टाकून भाजून घ्यायचा आहे. आता 1 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची. टॅमॅटो नरम होतो 1 मिनिटात, छान भाजला जातो. तर टॅमॅटो कांदा छान भाजलाय. आता ह्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजलाय. आता ह्याच्यात हळद 1 चमचा, अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे. आणि तुमचं साठवणीतलं लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकताय. मी जरा हे झणझणीतच करते, छान लागते तिखट. थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हे एकजीव करून छान भाजून घ्यायचं. आता यात थोडासा गूळ टाकून घ्यायचा. आता यात मटकी टाकून परतून घ्यायची. आता याच्यात चिंचेचं पाणी केलेलं आहे मी, ते चिंचेचं पाणी टाकायचं, छान मिक्स करायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक अर्धा पेला गरम पाणी टाकायचं. हे मग पाणी गरम करायला ठेवलं होतं. आणि तुम्ही असं चिंच गूळ टाकून करून बघा, चवीला खूप छान होते बरं का. आता प्लेट झाकून आहे ना 15 ते 20 मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची आहे मटकी. आता इथं मटकी शिजलेली आहे. आता हे डिशमध्ये काढून घेऊया. एकदम साधी सोपी पद्धत आहे. अशी करून बघा, खूप चवीला छान लागते. चपातीवर तर एकदमच छान मस्त टेस्टी लागते चपातीबरोबर. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.